नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण कुलकर्णी, तुमचा लाईफ कोच आणि तुम्हा सर्वांचं कुलकर्णी कन्सल्टन्सीच्या नॉलेज सेंटरवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. जो बूंद से गई वो हौद से नहीं आती, अशी एक अकबर बिरबलची कथा आहे. ही कथा आपल्याला सर्वांना माहीत आहे, त्यामुळं मी ही कथा पूर्णपणे सांगणार नाहीये, पण या कथेतला काही भाग मात्र मी घेणार आहे. तो भाग कोणता आहे तर तो म्हणजे प्रतिष्ठा. आजच्या घडीला प्रत्येक व्यक्ती ही कोणत्या ना कोणत्या तरी समस्येला तोंड देत आहे. तर अशा समस्या कोणत्या असू शकतात तर महागाई असू शकते, नोकरी न लागणे असू शकते, लग्न न होणे असू शकते, आपली मुले आपलं ऐकत नाहीत हे असू शकतं, तसेच आपली मुले अभ्यास करत नाहीत हे पण असू शकतं, आपल्याला नोकरीमध्ये चांगली पगारवाढ मिळत नाहीये, तसेच प्रमोशन मिळत नाहीये, ह्या गोष्टी सुद्धा असू शकतात. प्रत्येक व्यक्तीचं ध्येय काय असतं तर ते म्हणजे आपण सुखी होणं आणि आपल्या कुटुंबाला सुद्धा सुखी करणं. पण आपण स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला सुखी करत असताना आणि त्याच वेळी अशा प्रकारच्या समस्यांना सामोरं जात असताना मात्र त्या गोष्टी अपेक्षेप्रमाणे घडत नाहीत. आणि जेव्हा या गोष्टी अपेक्षेप्रमाणे घडत नाहीत तेव्हा आपल्या मनात वाईट आणि नकारार्थी विचार येतात. असे वाईट आणि नकारार्थी विचार आपल्या मनात येणं हे स्वाभाविक आहे. प्रयत्न करूनही आपण स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला सुख देऊ शकत नाही हे समजल्यानंतर अशी व्यक्ती ही व्यसनांच्या आहारी जाते. आपल्या सोबत घडलेल्या वाईट गोष्टी, तसेच घडत असलेल्या नकारार्थी गोष्टी, तसेच भविष्याबद्दल चिंता किंवा अशा प्रकारचे विचार मनात येऊ नयेत म्हणून त्याचा विसर पडावा म्हणून आपण दारू असेल, सिगरेट असेल, गांजा असेल किंवा अंमली पदार्थ असतील याचा जास्तीत जास्त हा वापर केला जातो किंवा ती व्यक्ती त्या गोष्टींकडे जास्तीत जास्त ही वळते. व्यसनांच्या आहारी गेलेल्या व्यक्तीचे आयुष्य हे पूर्णपणे बदलून जाते. त्या व्यक्तीचे त्याच्याकडे आणि त्याच्या कुटुंबाकडे पूर्णपणे दुर्लक्ष होते आणि व्यसनांचे दुष्परिणाम हे दिसू लागतात. व्यसनांच्या दुष्परिणाम बद्दल जर सांगायचं झालं तर सगळ्यात मोठा दुष्परिणाम हा आपल्या प्रतिष्ठेवरती होतो. व्यसनांमुळे त्या व्यक्तीची प्रतिष्ठा तसेच त्या कुटुंबाची प्रतिष्ठा सुद्धा मलिन होते. समाजात वावरत असताना त्या व्यक्तीकडं आणि त्या व्यक्तीच्या कुटुंबाकडं एका वेगळ्या नजरेनं पाहिलं जातं. व्यसनांमुळे झालेले परिणाम हे फक्त त्या व्यक्तीला भोगावे लागत नाहीत तर ते संपूर्ण कुटुंबाला भोगावे लागतात. एकदा गेलेली प्रतिष्ठा ही 2-2, 3-3 पिढ्या परत येत नाही. एकदा तयार झालेली इमेज पुन्हा आपल्याला बदलता येत नाही. त्या इमेजचा परिणाम हा आपल्या कुटुंबावरती आणि आपल्या मुलांबाळांवरती सुद्धा होतो. अशा व्यसनांमुळे आपले व आपल्या संपूर्ण कुटुंबाच्या प्रतिष्ठेची हानी होते. व्यसनांच्या आहारी जाऊन आपण तो फक्त वाईट किंवा नकारार्थी विचार हा दाबत असतो, पण त्यातून निष्पत्तीही काहीही नसते. उलट आपण जेवढे व्यसन करू तेवढं आपलं स्वतःचं आणि आपल्या कुटुंबाचं जास्तीत जास्त नुकसान होते. अशा वेळी आपण काय करावे तर आपल्याला थोडे कमी पैसे मिळाले तरी चालतील, पण आपण मिळालेल्या पैशामध्ये सुखी राहावे, आपल्या कुटुंबाला सुख द्यावे आणि काटकसरीतून पुढं मार्गक्रमण करावे. एक लाईफ कोच म्हणून माझं असं सर्वांना सांगणं आहे की आपण सर्वांनी अशा व्यसनांपासून दूर राहावं, आपल्याला मिळालेलं आयुष्य हे चांगल्या पद्धतीनं जगावं आणि आपल्या कुटुंबाच्या चांगल्या जगण्यासाठी सुद्धा प्रयत्न करावेत. संत तुकारामांचा एक अभंग आहे आणि तो खूपच सुंदर आहे. आपणच तारी आपणच मारी, आपण उद्धारी आपण या. आपणच आपल्याला तारायचं आहे. जर
आपण चुका केला तर आपणच आपल्याला मारतो आणि जर चांगल्या गोष्टी केल्या तर आपणच आपल्या उद्धारासाठी हे कटिबद्ध असतो. अशा अभंगातून आणि शिकवणीतून आपण सर्वांनी बोध घ्यावा आणि चांगलं निरोगी आयुष्य जगावं आणि कुटुंबासाठी सुद्धा चांगल्या गोष्टी घडवून आणाव्यात. तुर्तास इथेच थांबतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.